नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन शेळके सर, द्रोणाचार्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, टेट 2025 ची तयारी आपण करत आहोत आणि या दृष्टीने आपण बुद्धिमापन चाचणी मधील दिशाज्ञान या टॉपिकचा अभ्यास सुरू केलेला आहे। मागील लेक्चरमध्ये आपण दिशा या टॉपिकमधील पायथागोरसचे प्रमेय यावर आधारित सोप्यापासून अवघडपर्यंतच्या उदाहरणांचा अभ्यास केला। या व्हिडिओमध्ये देखील आपण 2 ते 3 टाइप्स महत्त्वाच्या टाइप्सच्या उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत आणि पुढील व्हिडिओमध्ये यामधील अवघड उदाहरणे म्हणजे एका माहितीवर आधारित 3 ते 4 उपप्रश्न विचारले जातात अशा उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत। चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। ज्या विद्यार्थ्यांना क्लासेसमध्ये बॅचेस जॉईन करायचे आहेत त्यांच्यासाठी 25 नोव्हेंबर सोमवारपासून क्लासेसमध्ये बॅच सुरू होत आहेत। यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारच्या बॅचेस आहेत। पूर्ण सिलेबस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असा कव्हर केला जाईल। भरपूर प्रश्नांचा सराव होईल। परीक्षेला तुम्हाला यश मिळवण्यासाठी जेवढ्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व आपण या बॅचेसमध्ये इन्क्लूड करणार आहोत, ज्यामध्ये क्वेश्चन पेपरचा सराव असेल, पूर्ण सिलेबस लाईव्ह, त्याचप्रमाणे शंकांचं निरसन असेल आणि परीक्षेपर्यंत कंटिन्युअस आपण शिकवणार आहोत। तर ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायचे आहेत त्यांनी या नंबरवरती संपर्क करायचा आहे। चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न एकदम सोपा घेतलेला आहे। मी उत्तरेकडे तोंड करून उभा आहे। पहिला प्रश्न मुद्दामच अतिशय सोपा निवडलेला आहे। मी उत्तरेकडे तोंड करून उभा आहे। प्रथम मी उजवीकडे 135 अंशात वळालो, नंतर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 225 अंशात वळालो, तर आता माझे तोंड कोणत्या दिशेला आहे? अशा प्रकारचा प्रश्न असतो। अतिशय सोपा टाइप आहे हा, परंतु एकदा व्यवस्थित सोडवला की परत त्याची अडचण येत नाही। आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना 90 अंश पर्यंत वळता येतं, 90 अंश पर्यंत पटकन वळता येतं, परंतु जर असे आकडा दिला 135 अंश तर मात्र गडबड व्हायला लागते। तर या प्रकारच्या उदाहरणांसाठी काही बेसिक माहिती आपण या ठिकाणी घेऊया। सपोज आपण एका दिशेला स्टँड मानू, म्हणजे दिशांच्या प्रश्नामध्ये आपल्याला किती अंशात वळायला लावू शकतात हे सर्व आपण यामध्ये अभ्यासूया। यापेक्षा वेगळ्या अंशात आपल्याला वळायला लावणार नाहीत। जर आपण एक दिशा स्टँड मानली, सपोज उत्तर दिशेला जर आपण एक स्थिर मानलेला आहे आणि यापासून आपल्याला अंशात्मक दिशा मोजायची आहे। आता पहा, ही बेसिक माहिती सर्वांना आहे की मुख्य दिशा या मुख्य दिशांना नेहमी कशा छेदतात? काटकोनात छेदतात, म्हणजे इथे 90 अंशाचा कोन असतो। आणि जर यात मी जर उपदिशा काढली तर बरोबर किती अंशाचा कोन होईल? 45 अंशाचा। म्हणजे काय की एक मुख्य दिशा आणि तिच्या शेजारची उपदिशा यांच्यामध्ये 45 अंशांचा कोन असतो। मग आपल्याला दिशेच्या उदाहरणात किती अंशात वळायला लावलं जाऊ शकतं हे आता आपण अभ्यासूया। सपोज उत्तर दिशेला जर स्टँड मानलं तर त्यापासून जर आपण इथपर्यंत आलो म्हणजे ईशान्येपर्यंत आलो तर किती अंशात्मक अंतर होईल? 45 अंश। आता उत्तर परत स्टँड मानलं, उत्तरेपासूनच सुरुवात केली तर पूर्वेपर्यंत किती होईल? 90 अंश। परत उत्तरेपासून आग्नेयेपर्यंत 135 अंश, दक्षिणेपर्यंत 180 अंश। आता मी मुद्दाम याच दिशेने जात आहे कारण आपल्याला अंशांचा अभ्यास करायचा आहे। पूर्ण असाच राऊंड मारून मी मुद्दाम अंश किती होतात हे दाखवायचंय तुम्हाला। उत्तरेपासून या मार्गाने नैऋत्येपर्यंत आलं तर 180 + 45 म्हणजे 225 अंश। परत इथपर्यंत आलो तर हे होईल 270 अंश। परत उत्तरेपासून असा राऊंड मारून इथपर्यंत आलं तर 315 अंश आणि पूर्ण राऊंड मारलं म्हणजे 360 अंश। एक दिशा स्टँड मानून आपण जर असं एकदा अंशात्मक किती अंश फिरलं जाऊ शकतं हे एकदा आपण लक्षात ठेवलंय, म्हणजे कोणताही दिशेचा प्रश्न असेल ज्यामध्ये अंशात्मक वळण घ्यायला लावलेलं आहे
त्यामध्ये आपल्याला किती अंश वळायला लावलं जाऊ शकतं, तर 45 अंश किंवा 90 अंश किंवा 135 अंश किंवा 180 किंवा 225 किंवा 270 किंवा 315 किंवा 360 याच्यापेक्षा वेगळ्या अंशामध्ये आपल्याला दिशेच्या क्वेश्चनमध्ये वळायला लावलं जात नाही. फक्त आपण उत्तर स्टँड मानलंय. उदाहरणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे सुरुवातीला पूर्वेला तोंड असेल किंवा पश्चिमेला तोंड असेल त्यानुसार तुम्ही ठरवायचं आहे. म्हणजे एक मुख्य दिशा, शेजारची उपदिशा, 45 अंश या पद्धतीने जाऊया. आता हे तुम्ही एकदा नोट डाऊन केलेलं आहे. आता आपण क्वेश्चनकडे येऊया. किती सोपं आहे पहा. मी हे इरेज करतो परत. पहा, मी उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. किती सोपं आहे. आपण सुरुवात केली उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. हे आपलं फर्स्ट लोकेशन झालं. उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. प्रथम मी उजवीकडे माझी उत्तरेकडे तोंड केलं, माझी उजवी या बाजूला येईल. उजवीकडे 135 अंशात वळालो. आत्ताच आपण याविषयी चर्चा केलेली. 135 म्हणजे इथून इथपर्यंत आलो. हे झाले 45, परत 45, 90 आणि मग हे झाले 135 म्हणजे 135 अंशात वळालो. हे पूर्ण अंतर होईल 135 अंश. 45, 45, 45 म्हणजे आता माझं तोंड कुठे आलं, आग्नेयेला. ओके, 135 अंशात वळालो. नंतर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. आता आपलं घड्याळ असं फिरतं, तर आता आपल्याला घड्याळाच्या काट्याच्या अपोजिट जायचं आहे, विरुद्ध जायचं आहे. किती जायचंय, 225. आता पहा, इथपासून जर मी आता अपोजिट जायचं, इथपर्यंत आलो मी अपोजिट पर्यंत, तर हे होईल 180 प्लस 45 म्हणजे झालं 225. म्हणजे माझं तोंड आलं पश्चिमेला. पहा परत एकदा मी वळून दाखवतो उलट. 45, 90, 135, 180 आणि 225. तर आता माझं तोंड आलं पश्चिम दिशेला. तर माझे तोंड कोणत्या दिशेला आहे, तर आपण याचं उत्तर घेऊया ऑप्शन 3 पश्चिम. पहा, इथून पुढे हा प्रश्न कसा सोडवायचा, आपला स्टार बनवायचा आणि त्याच्यावरच सोडवायचा. विनाकारण इकडे प्रवास करायचा नाही, रेषा ओढायच्या नाही, फक्त तोंड फिरवायचं आहे. म्हणजे या उदाहरणात सपोज आपण उभा आहे तर आपल्याला काय करायचं, फक्त आपली दिशा बदलायची असते, पुढे मागे काही जायचं नसतं. आता मी सेम क्वेश्चन देणार आहे आणि तुम्ही 1 सेकंदात त्याचं उत्तर सांगायचं आहे. ठीक आहे, क्वेश्चन दिला मी तुम्हाला. सेम माहितीवर आधारित हा पुढचा प्रश्न आहे. सोडवा. संजय पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. तो काही वेळाने 180 अंश कोनात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने व पुन्हा 45 अंश कोनात घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने वळला. पुन्हा काही वेळाने तो 225 अंश कोनात घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने वळला. तर त्याचे तोंड आता कोणत्या दिशेला असेल. ठीक आहे, सर्वांना घड्याळाच्या काट्याची दिशा म्हणजे माहिती आहे, 12 नंतर 1 2 अशी दिशा घड्याळाच्या काट्याची आणि उलट म्हणजे अशी दिशा. सुरुवात करायची आपल्याला. संजय पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. पश्चिम घेतो मी सुरुवातीला. हे झाले आपले पश्चिम, हे स्टार्टिंग पॉईंट झाला. संजय पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. तो काही वेळाने 180 अंश कोनात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. आता 180 म्हणजे डायरेक्ट मागं असतं, पाठीमागे. 180 म्हणजे डायरेक्ट अपोजिट वळणे. तर ते घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळलं तरी तसंच होईल, अपोजिट कोणत्या दिशेने वळलं तरी तसंच अपोजिट. पहिल्यांदा आपण घेऊया 180 अंश कोनात वळाला. कोणत्या दिशेने, घड्याळाच्या काट्याच्या दिशेत. मुद्दाम लिहितो मी आता. घड्याळाची काट्याची दिशा ही झाली. आता त्याचं तोंड आलं पूर्वेला. ओके, स्टेप नंबर इथं सुरुवात केली तर 1 स्टेपला त्याचं तोंड आलं पूर्वेला. नंतर काय म्हणलं, पुन्हा 45 अंश कोनात घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने. आता उलट्या दिशेने जायचंय. किती जायचंय, 45. तर 45 एवढं होईल फक्त. हे झाले 45 अंश. म्हणजे आता त्याचं तोंड आलं ईशान्येला. नंबर 2 मध्ये आला तो ईशान्येला. ओके, इथपर्यंत सोपं आहे. आता पुढे जाऊया. पुन्हा काही वेळाने तो 225 अंश कोनात परत घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने, म्हणजे इकडंच जायचंय. किती जायचंय, 225. म्हणजे बघा 45, 90, 135, 180, 225. म्हणजे आपल्याला या स्थितीपासून इथपर्यंत यायचं आहे. हे सगळं डिस्टन्स होईल 225 अंश आणि म्हणून त्याचं तोंड येईल कोणत्या दिशेला, दक्षिणेला. पहा, हा
3 वेळा वळायला लावलेला आहे. बऱ्यापैकी अवघड प्रश्न, याच्यापेक्षा जास्त तुम्हाला वळायला लावत नाहीत. तुम्ही उदाहरणं चेक करून पाहू शकता आणि इतक्या आरामात याचं उत्तर देऊ शकतो. 100% बरोबर सर्वांचं उत्तर येईल. दक्षिण हे याचं उत्तर. ठीक आहे, मुद्दाम मी एक टाईप घेतलेला आहे हा. आता या टाईपवर आणखी एक उदाहरण देतो, मग आपण टाईप चेंज करूया. समजा तुम्ही आग्नेय दिशेस तोंड करून उभे आहात. प्रथम डावीकडे एका काटकोनात वळलात व नंतर उजवीकडे 2 काटकोनात वळलात, तर आता तुमचे तोंड कोणत्या दिशेला असेल? ओके, सोडू शकता तुम्ही यावरती. ओके, आपण सोडूया. आता आपल्याला मी अगोदरच काही माहिती सांगितली होती. असं म्हटलं होतं की मुख्य दिशांना काटकोनात छेदतात. म्हणजे हे उत्तर असेल, दक्षिण, पूर्व, पश्चिम ह्या एकमेकाला काटकोनात छेदतात. ही जशी माहिती आहे, तसं सेम अशी पण माहिती आहे की उपदिशा देखील उपदिशांना नेहमी काटकोनात छेदतात. उपदिशांना नेहमी काटकोनात छेदतात. मग ही माहिती कशासाठी पाहिजे? की जेव्हा आपले तोंड मुख्य दिशेला असेल तेव्हा आपण जर काटकोनात उजवीकडे किंवा डावीकडे जर वळलो तर आपलं तोंड मुख्य दिशेलाच येईल. बघा, उत्तरेला तोंड असेल, काटकोनात वळलात तर पूर्वेला जाईल, पण डावीकडे वळलात पश्चिमेला येईल. कोणत्याही दिशेला, म्हणजे एखाद्या मुख्य दिशेला तोंड असेल, उजवीकडे डावीकडे असं जर वळलं, उजवीकडे डावीकडे वळणे म्हणजेच काटकोनात वळणे. जर उजवीकडे किंवा डावीकडे वळलं तर मुख्य दिशेलाच तोंड राहते. सेम वे, त्याच पद्धतीने जर उपदिशेला तोंड असेल तर उजवीकडे डावीकडे वळल्यावर तोंड उपदिशेलाच राहणार. मग आता आपलं उपदिशेचा प्रश्न आहे, तर सुरुवात करूया प्रश्नाकडे. तुम्ही आग्नेय दिशेस तोंड करून उभे आहात. आग्नेय दिशेला तोंड करून उभे आहात. प्रथम डावीकडे, आता आग्नेयकडे तोंड करा, डावीकडे लेफ्ट साईडला जायचंय, डावीकडे जायचंय. एक काटकोन जाताना कुणीही पूर्वेपर्यंत थांबायचं नाही. पूर्वेपर्यंत किती अंश होतं आपण आत्ताच अभ्यासले, 45 अंश होतं पूर्वेकडे. पूर्वेकडे फक्त 45च अंश होतं. आपल्याला किती जायचंय? 90 अंश जायचंय. म्हणजे जेव्हा आग्नेयला तोंड आहे आणि डावीकडे काटकोन म्हणलं तर आपल्याला डायरेक्ट कुठं तोंड आलं पाहिजे? ईशान्येला. हे आपलं स्टेप 1ला इथे तोंड आलं. त्यानंतर डावीकडे एका काटकोनात, नंतर उजवीकडे 2 काटकोन वळणे म्हणजे 90 180 वळणे म्हणजे डायरेक्ट अपोजिट जाणे. उजवीकडे चाललो आता मी. हे पहिला एक काटकोन डावीकडे, आता इथून उजवा इथं हा 1 काटकोन आणि हा 2 काटकोन, म्हणजे कुठं येईल डायरेक्ट 180 अंश. हे डायरेक्ट येईल नैऋत्य दिशेला. म्हणजे आता त्याचं तोंड कुठं पाहिजे? नैऋत्याला. ओके, ठीक आहे. इतके सोपे प्रश्न आहेत. एक टाईप आता आपला कव्हर झाला. आता परीक्षेत कुठलाही प्रश्न चुकला तरी चालेल, परंतु हा टाईप काही चुकला नाही पाहिजे, कारण इतका सोपा पॉईंट आहे. एवढं सोपं चुकायला आपल्याला परवानगी नाही, कारण भरपूर अवघड उदाहरणं आहेत आणि याला जास्त वेळ देखील आपल्याला द्यायचा नाही. पण पुढील प्रश्न आपल्या समोर आहे. यासारख्या प्रश्नावर 2-3 उपप्रश्न देखील बनवले जाऊ शकतात. तर आपण उदाहरण सोडवायला सुरुवात करूया. बिंदू ए हा बीच्या पूर्वेस 9 मीटरवर आहे. बिंदू ए हा बीच्या पूर्वेस 9 मीटरवर आहे. आता बी पासून पूर्वेकडे जायचंय आपल्याला. हे पहा, मी इथं कुठेतरी बी घेतो. हा बी पॉइंट घेतला. बीच्या पूर्वेस 9 मीटरवर बिंदू ए हा बीच्या पूर्वेस आहे, 9 मीटरवर आहे. बीच्या पूर्वेस 9 अंदाजे घेतला मी, समजा हा ए बीच्या पूर्वेस 9 मीटरवर आहे. बिंदू सी हा एच्या दक्षिणेस 5. एच्या दक्षिणेस 5 बघा, बीच्या पूर्वेस बरोबर गेला, एच्या दक्षिणेस 5 गेला बिंदू बी. एच्या दक्षिणेस 5 हा बिंदू सी आहे. सी हा एच्या दक्षिणेस 5 मीटरवर आहे. बिंदू डी हा बिंदू सीच्या पश्चिमेस 3. आता सी आहे इथे, याच्या पश्चिमेस जायचंय आपल्याला 3. थोडंसं वरती घेतो, इथं सी लिहितो. याच्या पश्चिमेस जायचं 3च जायचं फक्त. हा कोणता बिंदू आहे? बिंदू डी हा सीच्या पश्चिमेस 3
मीटरवर आहे. बिंदू ई हा डीच्या उत्तरेस 5. ई हा डीच्या उत्तरेस 5. हा डी होता आपला. याच्या उत्तरेला जायचे 5. आता हे 5 आहेत म्हणल्यावर हे 5 सारखे पाहिजे, म्हणजे असा येईल हा ई. हा बिंदू ई हा डीच्या उत्तरेस 5 आलेला आहे. डीच्या उत्तरेस 5 मीटरवर आहे. बिंदू एफ हा डीच्या दक्षिणेस 7. बिंदू एफ हा डीच्या दक्षिणेस 7. डी पासून दक्षिणेला जायचं. इथं डी आहे आपला, इथून दक्षिणेला 7 जायचे 7. तर इथं 7 वरती कोण घेतला आपला बिंदू एफ. एफ झाला. हा डी जरा साईडला लिहितो. हा इथं आपला डी झाला. एफ 7 मीटरवर आहे. खालीलपैकी कोणते बिंदू एका सरळ रेषेत आहेत? एकदम सिंपल आहे. तर हा इथलचा बी आहे, ई आहे आणि ए आहे, आणि इकडं एफ आहे, डी आहे आणि ई आहे. या दोन्हीपैकी काहीतरी आपल्याला उत्तर घ्यायला लागेल. तर आपल्याकडे काय पर्याय आहे बघूया. एफ सी डी. एफ आहे, सी आहे, साईडला गेले. ए ई बी. ए आहे, ई आहे, बी आहे. बरोबर, ए ई बी आहे. हे पहा या ठिकाणी ए आहे, खाली लिहिल्यावरती लिहितो ए ई बी. हे एका लाईनमध्ये आहे. ई बी डी. ई आहे, बी आहे, पण डी अपोजिट गेला. ई सी ए. तर ई सी ए मध्ये सी आहे, ए आहे, परंतु ई इकडे गेला. तर आता फक्त एका लाईन मधले बिंदू विचारले होते, तर हे ऑप्शन बी. परत थोडासा पहिल्यापेक्षा थोडा मोठा क्वेश्चन आहे, परंतु काही जास्त अवघड नाही. तुम्ही व्हिडिओ पॉज करून सोडवू शकता आणि परत व्हिडिओ कंटिन्यू करा. बिंदू ए हा बिंदू बीच्या उत्तरेस 5. सुरुवात करूया. बिंदू ए हा बीच्या उत्तरेस 5. सपोज मी या ठिकाणी बी घेतला, याच्या उत्तरेला 5 घेतो. हा घेतो ए. बिंदू ए हा बीच्या उत्तरेस 5 मीटरवर आहे. बिंदू बी हा सीच्या पश्चिमेस 8 मीटरवर. बिंदू बी हा सीच्या पश्चिमेस. सी इकडे घ्यावं लागेल मला. पहिलेचं अंतर 5 आहे, हे लिहून घेतो. हा, इथं काय वाक्य? बिंदू बी हा सीच्या पश्चिमेस 8 वर. हे पाहिजे, इथं जर मी सी घेतला तर त्याची बरोबर पश्चिम दिशा येईल, आणि 8 पश्चिम दिशेला बरोबर 8 बी घेतला. इथं बोललंय बिंदू बी हा सीच्या पश्चिमेस आहे 8, परंतु बी आपल्याकडे आहे, मग याच्या पूर्वेस सी घेतला म्हणजे सीच्या पश्चिमेस बी येईल. बीच्या पूर्वेस सी म्हणजे सीच्या पश्चिमेस बी. बिंदू डी हा सीच्या दक्षिणेस 4 मीटरवर आहे. सीच्या दक्षिणेस 4 मीटरवर कोण घ्यायचं आपल्याला? बिंदू डी. बिंदू डी हा सीच्या दक्षिणेस 4 मीटरवर आहे. बिंदू ई हा एच्या पूर्वेस 4 मीटरवर. एच्या पूर्व इकडे 4 मीटरवर घ्यायचा कोणता? बिंदू ई. हे अंतर घेतलं 4 मीटरवर आहे. एच्या पूर्वे 4 मीटरवर आहे. बिंदू एफ हा बिंदू बी आणि बिंदू सी च्या मध्ये अशा तऱ्हेने आहे. एफ बिंदू घ्यायचा आहे कशाच्या मध्ये? बी आणि सी च्या मध्ये. बी, सी व एफ यांची एक सरळ रेष तयार होते. म्हणजे एफ हा बिंदू बी आणि सी च्या मध्ये घ्यायचा आहे. आता हा बी आणि हे सी याच्या मध्ये घेतला मी बिंदू एफ. हा घेतला बिंदू एफ. सरळ रेषा तयार होते. बिंदू ए पासून बिंदू डी कोणत्या दिशेस आहे? किती सोपा प्रश्न विचारलाय. बिंदू ए पासून हा इथं आहे, बिंदू डी हा इथं आहे, कोणत्या दिशेस आहे? तर आपण ए पासून जर दिशा मोजायला लागलो, सपोज इथं जर मी सर्कल इमॅजिन केलं आपलं दिशेचं, तर कोणती दिशा येईल? ही दिशा येईल. बिंदू डी इकडे आहे, कोणत्या दिशेस आहे? तर ही दिशा आपली कोणती? आग्नेय. तर आग्नेयला आपण काय म्हणूया? दक्षिण पूर्व. दक्षिण आणि पूर्वच्या मधील आग्नेय, दक्षिण पूर्व. म्हणजे काय म्हणूया? साऊथ ईस्ट, दक्षिण पूर्व. तर याचं उत्तर यायला पाहिजे दक्षिण पूर्व. चला प्रश्न सोडवायला सुरुवात करूया. खालील माहिती अभ्यासा, तिच्या संदर्भात निश्चितपणे सत्य असलेले विधान निवडा. ए चे घर बी आणि सी यांच्या घरांच्या पूर्वेला आहे. डी आणि ई यांची घरे बी च्या घराच्या उत्तरेला आहेत.
सकाळी सूर्य वर जायच्या आधी ईच्या 2 मजली घराची छाया डीच्या घरावर पडते. ईचे घर सीच्या घराच्या पश्चिमेला. तर यापैकी आपण चांगल्या वाक्यापासून सुरुवात करूया जिथं काही कन्फ्युजन नाही. तर हे वाक्य बघा, सकाळी सूर्य वर यायच्या आधी ईच्या 2 मजली घराची छाया डीच्या घरावर पडते. सकाळी सावली पडते. ओके, सकाळी सूर्य कुठे असतो? पूर्वेला. सावली पडते पश्चिमेला. तर कुणाच्या? ईच्या घराची सावली. सपोज हे ईचं घर आहे, हे ईचं घर आहे. याच्या घराची सावली कुठं पडते? डीच्या घरावर पडते. म्हणजे डीचे घर ईच्या घराच्या पश्चिमेला आहे. पूर्वेकडून सूर्य असतो, पश्चिमेला सावली पडते. म्हणजे ईच्या घराच्या पश्चिमेला डीचे घर आहे. हे वाक्य झालं आपलं. ईचे घर सीच्या घराच्या पश्चिमेला आहे. ईचे घर पश्चिमेला आहे. कुणाच्या? सीच्या. म्हणजे मला सी इथे घ्यावं लागेल. हे पहा, बरोबर सीच्या घराच्या पश्चिमेला ईचे घर आले. ओके, शेवटचे वाक्य झाले आपले. जाऊया सुरुवातीला. एचे घर बी आणि सी यांच्या घराच्या पूर्वेला आहे. एचे घर बी आणि सी, सी सापडला आपला, सीच्या घराच्या पूर्वेला आहे. सीच्या घराच्या पूर्वेला एचे घर आहे. सीच्या घराच्या पूर्वेला आहे. बी आणि सी यांच्या घराच्या पूर्वेला आहे. डी आणि ई यांची घरे बीच्या घराच्या उत्तरेला आहे. डी आणि ई यांची घरे बीच्या घराच्या उत्तरेला, म्हणजे बी इथं दोन्हींच्या सेंटरला घेतो. म्हणजे याच्या साधारणपणे उत्तरेला यांची घरं येतील. आणखी काय? बस झाली माहिती. आता ही घरं आहेत त्याच्यामुळे एकाच जागेवरती घरं आहेत. अशा पद्धतीने आपण लोकेशन केलं यांचं. आता यापैकी काय म्हटलं आपल्याला? तर माहिती अभ्यासा व सत्य असलेले विधान निवडा. एचे घर ईच्या घराच्या पूर्वेला आहे. पहा बरं, एचे घर ईच्या घराच्या पूर्वेला आहे. बरोबर, पहिलंच विधान बरोबर आलं. दुसरं, ईचे घर एच्या घराच्या उत्तरेला आहे. ईचे घर एच्या घराच्या उत्तरेला आहे का? तर नाही, पश्चिमेला आहे. म्हणजे चूक झालं. डीचे घर सीच्या घराच्या उत्तरेला आहे. डीचे घर सीच्या उत्तरेला आहे का? तर नाही, हे पण चुकलं. सीचे घर एच्या घराच्या दक्षिणेला आहे. सीचे घर एच्या दक्षिणेला नाही, तर ते पश्चिमेला आहे. म्हणजे हे पण चुकलं. ऑप्शन 1 याचा बरोबर राहील. फक्त पॉइंट द्यायचे होते, घरं कुठं असा अंदाज काढायचा होता आपल्याला. हां, पुढील प्रश्न आपल्या समोर आहे. आता हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. तर सुरुवात करूया. मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही काय करायचे? फक्त व्यवस्थित वाचायचे आणि पटापट एका एका ओळीनुसार लिहायला सुरू करायचं. एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स आणि वाय हे एकमेकांना समांतर रस्ते आहेत. कसे आहेत रस्ते? सगळे एकमेकाला समांतर. रस्ता यस हा रस्ता टीच्या दक्षिणेकडे अर्धा किलोमीटर. समांतर रस्ता काढायचा तर मी काय करतो? एक कुठला तरी रस्ता काढतो. हा एक रस्ता काढला. हा सपोज या रस्त्याला नाव देऊ आपण टी. आता काय म्हणले? रस्ता यस हा टीच्या दक्षिणेकडे अर्धा किलोमीटर. टीच्या दक्षिणेकडे यस घेऊ आपण. आणि याच्यातलं अंतर किती घेऊ? असं अर्धा किलोमीटर, 1/2 किलोमीटर. ठीक आहे. आता पुढे काय बोललं? यांच्याशी रिलेटेड वाक्य घेऊ टी आणि यसच्या, म्हणजे आपल्याला सोपं जाईल. अर्धा किलोमीटरवर आहे, हे झालं. रस्ता यू हा व्हीच्या उत्तरेकडे 1 किलोमीटर. यू व्ही इथं नाही येत म्हणून थोडं थांबूया. रस्ता डब्ल्यू हा एक्सच्या उत्तरेकडे अर्धा किलोमीटर. इथं नाही येत, थांबूया. डब्ल्यू हा वाय च्या दक्षिणेकडे 1 किलोमीटर. इथं परत थांबावं लागेल आपल्याला. डब्ल्यू हा व्हीच्या दक्षिणेकडे अर्धा किलोमीटर आणि टीच्या उत्तरेकडे. इथं टी आपल्याकडे आहे म्हणून हे वाक्य आपण परत पकडूया. डब्ल्यू हा व्हीच्या दक्षिणेकडे अर्धा आणि टीच्या उत्तरेकडे 1. टीच्या उत्तरेकडे 1. जनरली सगळ्यांमध्ये अर्धा अंतर आहे म्हणून याला 1 सोडतो मी इथे आणि इथे लिहितो. हे पहा, आता बघा, डब्ल्यू हा व्हीच्या दक्षिणेकडे अर्धा आणि टीच्या उत्तरेकडे 1. टी पासून हा अर्धा हा आहे, हे झाला डब्ल्यू. टीच्या उत्तरेकडे 1 किलोमीटरवर घेतला मी, म्हणजे इथं एक अर्धा किलोमीटर अंतर होईल, हे एक अर्धा किलोमीटर अंतर होईल. डब्ल्यू हा टीच्या उत्तरेकडे 1 आणि डब्ल्यू विषय आणखी काय? व्हीच्या दक्षिणेकडे अर्धा, म्हणजे इथे एक रेष काढायला लागेल मला. हे व्ही. आता वाक्य बघा, डब्ल्यू हा व्हीच्या दक्षिणेकडे अर्धा, बरोबर, आणि टीच्या उत्तरेकडे 1. टीच्या उत्तरेकडे 1 किलोमीटर आहे.
आता परत सोडलेली वाक्य घेऊया. आता डब्ल्यू आपल्याकडे मिळाला, हे पण मिळालंय. तर आता जे आपण वाक्य सोडून दिले ते बघूया. रस्ता हे झालं होतं आपलं. यू हा व्हीच्या इथं आहे आपल्याकडे. यू हा व्हीच्या उत्तरेकडे 1 किलोमीटरवर आहे. व्हीच्या उत्तरेकडे जायचं 1 किलोमीटर म्हणजे अर्धा हा आणि अर्धा हा. हा कोण होईल? यू. वाक्य बघा, यू हा व्हीच्या उत्तरेकडे 1 किलोमीटरवर आहे. रस्ता डब्ल्यू हा एक्सच्या उत्तरेकडे अर्धा. डब्ल्यू एक्सच्या उत्तरेकडे अर्धा, बरोबर. इथं एक्स बसला, एक्सच्या उत्तरेकडे डब्ल्यू आला अर्धा. एक्सच्या उत्तरेकडे अर्धा किलोमीटर आहे. रस्ता डब्ल्यू हा रस्ता वायच्या दक्षिणेकडे 1. डब्ल्यू हा दक्षिणेकडे वायच्या, जर मी इथं वाय घेतला तर बरोबर अर्धा आणि अर्धा 1. तर असं अंतर होईल. वायच्या दक्षिणेकडे 1 किलोमीटरवर आहे. सगळे रस्ते झाले. एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय सगळे रस्ते झाले. या पद्धतीने रस्त्यांचा क्रम आलेला आहे. आता काय म्हटलंय बघा प्रश्न असा आहे, रस्त्यांच्या ज्या जोडीतील अंतर 3/2 किलोमीटर नाही अशी जोडी निवडा. 3/2 किलोमीटर म्हणजे किती समजून घेऊया. 3/2 म्हणजेच काय म्हणूया आपण 1.5 किलोमीटर. 1.5 किलोमीटर म्हणजे इथालच्या बाबतीत अर्धा 1 1.5. आलं लक्षात. असं अंतर नाही अशी जोडी निवडा. तर आपण यू आणि डब्ल्यू पाहूया. हे पहा, या ठिकाणी यू आहे, या ठिकाणी डब्ल्यू आहे. यांच्यातलं अंतर पाहूया. कुठून पण मोजलं तरी चालेल. डब्ल्यू पासून गेलो अर्धा 1 1.5 म्हणजे इथं 1.5 किलोमीटर आहे. ठीक आहे. आता फी आणि टी बघूया. फी आणि टी, इथं फी आहे आणि इथं टी आहे. टी पासून सुरू करतो मी अर्धा 1 1.5 म्हणजे इथं पण 1.5 किलोमीटर अंतर येते. हे पण बरोबर आहे. त्यानंतर आपण काय करूया, यू एक्स बघूया. यू आणि एक्स, या ठिकाणी यू आहे आणि या ठिकाणी एक्स आहे. तर पहा, इथून मोजूया अर्धा 1 1.5 आणि 2. याच्यातलं अंतर 2 झालं. 2 किलोमीटर झालं. आपल्याला 1.5 पाहिजे होतं म्हणून हे आपलं उत्तर येऊ शकतं. यू एक्स हे बसत नाही. आणि एक्स वाय येतं का एकदा चेक करूया. एक्स आणि वाय, हे पहा इथं वाय आहे आणि या ठिकाणी एक्स आहे. अर्धा 1 1.5 हे बरोबर 1.5 आहे. म्हणजे फक्त एकाच ठिकाणी 1.5 किलोमीटर अंतर नाही. यू एक्स म्हणजे ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर देता येईल. आणि याच्यात आता आणखी परत किती अंतर 2 किलोमीटर कोणामध्ये यासारखे आपल्याला 2-3 प्रश्न आणखी विचारले जाऊ शकतात. आता परत एक छोटासा प्रश्न. अशा छोट्याशा प्रश्नांची सवय आपल्याला आता करूनच घ्यावी लागेल. सुरुवात करूया. दिशा सायकलवरून तिच्या घराच्या 2 किलोमीटर दक्षिणेला गेली. दिशा निघाली सायकलवरून फिरायला. तिच्या घराच्या 2 किलोमीटर दक्षिणेला गेली. आपण कुठून तरी सुरुवात करूया. सपोज हे घर म्हणूया आपण दिशाचं. ओके, दिशा तिच्या घरापासून कुठं जायचंय तिला 2 किलोमीटर दक्षिण. 2 किलोमीटर घेतो अंदाजे. 2 किलोमीटर बरोबर दक्षिण दिशेला गेली. दक्षिण दिशेला तिची मैत्रीण मेलनीला भेटायला तिच्या घरी गेली. या मैत्रिणीचं नाव आहे मेलनी. तिच्या घरी गेली. तेथून त्या दोघी पश्चिमेला 5 किलोमीटरवर, पश्चिम आपण इकडं नाव लिहिलं, इकडे लिहायला पाहिजे. ही मेलनी. आपल्याला जायचंय पश्चिमेला 5 किलोमीटरवर. तिथून त्या दोघी पश्चिमेला गेल्या. बरोबर पश्चिम दिशा 5 किलोमीटरवर गेली. महारुखला भेटायला गेली. महारुखला भेटायला तिच्या घरी स्वतंत्र सायकलीहून गेल्या. हिची एक सायकल, हिची एक सायकल, इथं गेल्या. ठीक आहे, काय हरकत नाही आपल्याला. तेथून त्या तिघी मैत्रिणी स्वतंत्र सायकलीवरून 2 किलोमीटर उत्तरेला गेल्या. आता तिघींच्या सायकली काढल्या आणि 2 किलोमीटर उत्तरेला गेला. उत्तर बरोबर दिशा घेतली मी. उत्तर दिशा घेतली बरोबर 2 किलोमीटर. परंतु पहा इथं पण 2 आले होते म्हणून तुम्ही बरोबर 2 व्यवस्थित जा. उत्तरेला तिघी गेल्या 2 किलोमीटर. 2 किलोमीटर उत्तरेला. पुढं काय 11 किलोमीटर पूर्वेला. आता पूर्वेला जायचंय त्यांना, पूर्व इकडं. तर आता हे पहिले 5 आहेत, तर हे 5 जाऊया आणि पुढं आणखी 6 जाऊया. म्हणजे हे झालं टोटल 11. 11 किलोमीटर पूर्वेला तिघी पण गेल्या.
2 किलोमीटर दक्षिणेला, परत दक्षिणेला गेल्या 2 किलोमीटर, 2 किलोमीटर दक्षिणेला आणि शेवटी 5 किलोमीटर पश्चिमेला गेल्या, शेवटी 5 किलोमीटर पश्चिमेला गेल्या, 5 किलोमीटर पश्चिमेला गेल्या. आता बघा हे टोटल 11 होते, हे 5 आहे म्हणून हे 5, म्हणजे हे अंतर उरलं 6, 6तून हे 5 गेली तर समजा 1 किलोमीटरचा गॅप राहिला असं आपण म्हणूया. तर आता काय म्हणूया, 5 किलोमीटर पश्चिमेला गेले. या ठिकाणापासून त्यांनी एकाच वेळी समान गतीने सर्वात कमी लांबीच्या मार्गाने स्वतःच्या घरी परतायला सुरुवात केली तर कोणती व्यक्ती सर्वात शेवटी पोहोचेल, घरी पोहोचेल. आता पहा, हे दिशाचं घर, ठीक आहे, हे मेलनीचं घर आणि आपलं तिसरं हे आहे महारुखचं घर, ठीक आहे ना. आता तिघी पण कुठे आहेत, या ठिकाणी. तर आपल्याला काय म्हणलंय, कोणती व्यक्ती सर्वात शेवटी पोहोचेल असं आपल्याला विचारलेलं आहे. तर आता बघा इथं जी हे कोण आहे, इथलची मेलनी, हिचं ते घराचं फक्त 1 किलोमीटर अंतर आहे, म्हणजे हे सगळ्यात अगोदर पोहोचल, 1 नंबरला पोहोचल मेलनी, हिचा नंबर 1 येईल, ठीक आहे. आता राहिलं ही दिशा आणखी जवळ आहे बघा, इथे 1 किलोमीटर जरी अशी जरी गेली तरी 3 किलोमीटरमध्ये जाईल, कर्ण काढला तर आणखी कमी जाईल. आणि ही म्हणजे 5 आणि 1 6, म्हणजे 1 नंबरला मेलनी जाईल, 2 नंबरला दिशा जाईल आणि 3 नंबरला म्हणजे सगळ्यात शेवटी महारुख ही जाईल, कारण तिच्या घराचं अंतर कमीत कमी 6 किलोमीटर आहे. इथं 1 किलोमीटर आहे आणि इथं 2 पॉईंट समथिंग, म्हणजे आपल्याला पायथागोरस वापरता येईल, काढता येईल, पण तो आवश्यकता नाही. ओके, उत्तर सांगता आलं तर विनाकारण हिशोब करत बसायची काही आवश्यकता नाही. जाऊया पुढील उदाहरणाकडे. पुढील माहिती अभ्यासून प्रश्नाचे उत्तर लिहा. ए आणि हा बाण आहे पहा इकडच्या बाजूला, म्हणजे उजवीकडे बाण असा जर केलेला आहे तर त्याचं मिनिंग काय होतं, याचा अर्थ होतो ए ही बीच्या डावीकडे आहे. कुणाच्या डावीकडे, बीच्या, म्हणजे बी पासून सुरू करायचं, बीच्या डावीकडे ए. या बाणाचा अर्थ आहे बी ही सीच्या दक्षिणेला आहे, याचा झाला दक्षिणेला अर्थ. डाऊन एरो काढलाय म्हणजे काय झालं, सी ही डीच्या उजवीकडे आहे आणि अप एरो असेल त्याचा अर्थ आहे उत्तरेला. म्हणजे हे पहिले 4 वाक्याला विनाकारण घाबरायचं काही कारण नाही. ते 4 वाक्य फक्त त्या चिन्हाचा, बाणांचा अर्थ सांगण्यासाठी दिलेले आहेत. म्हणजे इकडच्या बाजूचा अर्थ म्हणजे डावीकडे, पण कोण डावीकडे, ए ही बीच्या डावीकडे, बीच्या म्हणजे दुसऱ्याच्या पहिला, दुसऱ्याच्या डावीकडे पहिला. या बाणाचा अर्थ दक्षिणेला म्हणजे सीच्या दक्षिणेला बी. या बाणाचा अर्थ उजवीकडे म्हणजे डीच्या उजवीकडे सी. वरच्या बाणाचा अर्थ आहे उत्तरेला म्हणजे कुणाच्या, ईच्या उत्तरेला डी. हे उदाहरण वाचलं की आपलं फायनल करून घ्यायचं. वरील सर्व स्थितीत डावीकडून पहिल्या व्यक्तीचे तोंड उत्तरेला आहे. जो कोण डावीकडचा असेल जेव्हा आपण सिच्युएशन, त्याचं तोंड आपल्याला उत्तरेला द्यायचं आहे. वरील अर्थ पुढील अभिव्यक्तीसाठी वापरून यमच्या संदर्भात टी कोणत्या दिशेला आहे. अभिव्यक्ती आहे ही यम, एवढी अभिव्यक्ती आहे फक्त. तर आपण काय करूया, यम आणि एरो आहे तसा, हा एरो आहे बघा पहिला. तर यम आणि यन असे 2 शब्द झाले. पहिले आपण यांचा विचार करूया. यम आणि यन आपण काय बोलतो, सेम एरो आहे, ए सेम एरो बी, म्हणजे काय याचा अर्थ ए ही बीच्या डावीकडे, म्हणजेच काय यम ही यनच्या डावीकडे, यम ही यनच्या डावीकडे. सपोज मी या ठिकाणी घेतला यन, याचा डावा हात येतो इकडे आणि इथे घ्यावं लागेल मला एम. बघा कसं आलं, एम ही, हे पहा एम ही यनच्या डावीकडे, याचा अर्थ आहे डावीकडे, म्हणून मी बरोबर इथं लेफ्ट साइड आपली, ही राईट साइड, यनच्या डावीकडे घेतलं एम. दुसरं, हे दुसरं साईन आहे फक्त यन आणि टी. या बाणाचा अर्थ काय, दक्षिणेला, पण कोण कोणाच्या दक्षिणेला, हे पास बी ही सीच्या दक्षिणेला म्हणजे दुसऱ्याच्या दक्षिणेला, म्हणजे टीच्या दक्षिणेला एन आहे, टीच्या दक्षिणेला एन आहे, म्हणजे मी इथं टी घेतो त्याच्या बरोबर दक्षिणेला आला एन. अशी झाली आपली आकृती. किती सोपं झालं, टीच्या दक्षिणेला एन, एवढीच आकृती आहे. एनच्या डावीकडे यम, टीच्या दक्षिणेला एन. वापरून यमच्या संदर्भात टी कोणत्या दिशेला आहे.
यमच्या संदर्भात टी कोणत्या दिशेला, म्हणजे यम पासून टी सांगायचं आपल्याला. इथं यम आहे, याच्यापासून टी कोणत्या दिशेला आहे, तर तुम्ही डायरेक्ट असं पण इमॅजिन करू शकता टी या दिशेला आहे. ही दिशा कोणती आहे, ईशान्य. ईशान्य दिशा आहे. ईशान्य आहे का पर्याय आहे. पर्याय क्रमांक 3 ईशान्य. हे पहा, छोटा प्रश्न आहे, सोडून घेऊया पटकन. शाहिद शाळेत जाण्यासाठी तो 100 मीटर दक्षिणेकडे गेला. सुरुवात करूया इथून. 100 मीटर दक्षिणेकडे जाऊन देऊ अगोदर. 100 मीटर बरोबर दक्षिण दिशेला गेला. इथून आपले स्टार्ट. 100 मीटर दक्षिणेला गेला. तेथून तो डावीकडे वळून 200 डावी 200 मीटर गेला. 100च्या थोडंसं मोठं करूया. डावीकडे गेला 200 मीटर बरोबर 200 मीटर गेला. पुन्हा डावीकडे वळून 100. आता डावी येईल वरती. गेला 100. डावीकडे गेला 100. 100 मीटर मित्राकडे गेला. तेथून मित्रासह तो पूर्वेकडे 400 मीटर. आता पूर्व इकडे 400 मीटर जायचंय. पूर्वेकडे 400 मीटर अंतर चालून शाळेजवळ गेला. तर घर व शाळा यामधील अंतर किती. तर हे त्याचं घर आहे. किती सोपं आहे. हे शाळा आहे. अंतर किती, तर अंतर आहे पाय एवढं जोडून टाकलं तर हे 200 वरती येतील. मग हे 200 आणि 400 टोटल किती होईल 600. 600 मीटर. 600 मीटर. आणि आता काय म्हणलं तर घर व शाळा येथील अंतर किती व शाळा घराच्या कोणत्या दिशेला आहे. घरापासून शाळेची दिशा सांगायची इकडची म्हणजे पूर्वेला 600 मीटर. 600 मीटर पूर्व. 600 मीटर पूर्वेकडे. ऑप्शन 2 बरोबर आहे. एकदम सोपं. या पद्धतीची एक आकृती दिलेली आहे. सूचना दिलेल्या आहे. सूचना खाली दिलेल्या आकृतीच्या आधारे काही प्रश्न विचारण्यात आलेले असून 4 व्यक्ती ह्या एका चौरस जागेच्या 4ही बाजूस दाखवण्यात आलेल्या आहेत. म्हणजे आता पहा त्या व्यक्ती कोणत्या सी ए बी आणि डी. आणि इथं दिशा पण दाखवल्यात. नॉर्मली आपली नॉर्थ उत्तर असते, परंतु यांनी इकडे नॉर्थ इकडे साऊथ इकडे ईस्ट आणि वेस्ट. तर त्यांनी ज्या दिशा सांगितलेल्या आहेत त्याच्यानुसार त्याचं उत्तर द्यायचं आहे आपल्याला. ठीक आहे. चला ए हा तिरप्या दिशेने चालत आहे. आता ए तिरप्या दिशेने चालायला सुरुवात करूया आपण. ए साठी ए हा तिरप्या दिशेने चालत आहे. तिथे घेऊया किंवा खाली घेतलं तरी काय हरकत नाही. राहू दे इथेच. ए हा तिरप्या दिशेने चालत आहे. निम्मे अंतर पार केल्यानंतर येऊ द्या निम्म्यापर्यंत. निम्मे अंतर पार केल्यानंतर तो उजवीकडे वळतो. आता इकडे उजवी बरोबर ह्या दिशेला गेली. उजवीकडे वळतो. काही अंतर चालून पुन्हा डावीकडे वळतो. काही अंतर चालल्यानंतर पुन्हा तो डावीकडे वळतो. तो सध्या कुठल्या दिशेला जात आहे म्हणजे पहिला जो अँगल होता तोच अँगल राहिला त्याचा. फक्त आता ही दिशा कोणती येईल ते नवीन दिशेनुसार ही येते नॉर्थ वेस्ट. नॉर्थ वेस्ट याला आपण म्हणूया वायव्य. तर वायव्य दिशा हे त्याचं उत्तर यायला पाहिजे. ओके ओके. याच माहितीवर आणखी क्वेश्चन आहेत. पुढचा क्वेश्चन घेऊया आपण. बाकी बेसिक माहिती आपण वाचलेली आहे. प्रश्न बदललेला आहे. प्रश्न पाहूया. चौरसाची प्रत्येक बाजू 1 फूट लांबीची असल्यास म्हणजे ही बाजू 1 फूट लांबीची असल्यास व मूळ जागेपासून बी आणि डी 1.5 फूट अंतरावर घड्याळाच्या अनुक्रमे सुलट आणि उलट फिरले. कोण बी आणि डी किती फूट फिरवायचे आहेत 1.5 फूट. एक बाजू आहे 1 फुटाची. ठीक आहे. बी व डी 1.5 फूट अंतरावर घड्याळाच्या अनुक्रमे म्हणजे बी अगोदर डी नंतर सुलट आणि उलट. घड्याळाची ही सुलट दिशा आहे ही उलट दिशा आहे. बी ला सुलट पाठवा 1.5. हे बा बी इथून स्टार्ट केलं. हा झाला 1 आणि हा झाला 1.5 म्हणजे अर्ध्यापर्यंत. आणि आला इथे बी. कोणत्या दिशेने आला सुलट. घड्याळ असं फिरत आहे. घड्याळाच्या सुलट दिशेने गेला. आता डी उलट दिशेने पाठवायचा आणि तो पण 1.5. आता उलट दिशा कशी तर अपोजिट डायरेक्शन असं. मग डी असा आला इथे आला 1 आणि इथे आला 1.5 म्हणजे दोघं एकाच ठिकाणी आले. डी इथे आला.
फिरले तर खालीलपैकी कुठले विधान बरोबर आहे? बी आणि डी दोघे ए आणि सी च्या मधोमध आहेत का? हे पहा इथं सी आहे, इथं ए आहे, या दोघांच्या मधोमध आहेत. बरोबर आहे पहिलं वाक्य. 4 पैकी हा पर्याय बरोबर आला. उत्तर घेऊन टाकूया, बाकीची काही खास आवश्यकता नाही. पुढील क्वेश्चनकडे. सेम माहितीवर परत पुढचा प्रश्न आहे. चौरसाची प्रत्येक बाजू 1 फूट लांबीची असल्यास आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे सी आणि ए तिरपे पण विरुद्ध बाजूस जातात. तिरपे पण विरुद्ध बाजूस जातात. पहिल्यांदा सी आला तिरपा विरुद्ध बाजूपर्यंत, मधून घेतो व्यवस्थित. सी तिरपा आला विरुद्ध बाजूपर्यंत, ठीक आहे. ए पण तिरपा आला विरुद्ध बाजूपर्यंत. सी आणि ए ला वेगळा कलर घेऊया वाटल्यास. विरुद्ध बाजूपर्यंत आले, विरुद्ध बाजू जातात. आणि मग अनुक्रमे सुलट आणि उलट. आता सी ला सुलट घ्यायचा आणि ए ला उलट घ्यायचा. नंतरचा पहिल्यांदा सी आहे, सी ला सुलट मार्गाने जाऊ द्या. सुलट आणि उलट दिशेने 1 फूट जातात. म्हणजे हा सी तिथून इथपर्यंत आला. आता याला परत सुलट, म्हणजे घड्याळाचा सुलट मार्ग कसा, या पद्धतीने. सी ला सुलट येऊ द्या, मग सी येईल इथे. हे पहा तिरका आला आणि सुलट 1 आला. ए परत तिरपा गेला आणि ए ला कसं पाठवायचं आपल्याला, उलट दिशेने. ए इथे आला आणि घड्याळ आपलं असं फिरत आहे, तर त्याला असं पाठवायचं इकडे. ए इथून आला, एचा लाल गुलाबी कलर घेतो, ए ला इथे पाठवायचं असं. म्हणजे सी इथे आला आणि ए इथे आला. सी ए. ओके, इथपर्यंत झालं. बी आणि डी हे सुलट आणि उलट दिशेने 2 फूट जातात. आता बी आणि डी ला पण फिरवायचं आहे आपल्याला. ओके, बी आणि डी, बी इथे आणि डी इथे. बी सुलट दिशेने जाऊ द्या 2, म्हणजे 1 2, म्हणजे बी गेला इथे. आणि डी उलट जाऊ द्या. उलट म्हणजे कसा, असा 1 2, हा डी झाला इथे. म्हणजे आता आपलं फायनल काय झालं, डी बी सी ए. तर आता ए कुठे असेल? ए कुठे असेल? ए आपला इथं आहे आणि याची ही दिशा सांगायची. तर ही साऊथ वेस्ट आहे. साऊथ वेस्ट. साऊथ वेस्टला आपण काय म्हणणार, नैऋत्य. नैऋत्य. साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य दिशेस आहे. सगळ्यांना आपल्याला तिथं फिरवलेलं आहे. यावरती आणखी एक क्वेश्चन. चौरसाची प्रत्येक बाजू 1 फूट लांबीची असल्यास आकृतीत दाखवल्याप्रमाणे सी आणि ए तिरपे पण विरुद्ध बाजूस जातात. ते सी इकडे येतो, ए इकडे येतो, ठीक आहे. आणि मग अनुक्रमे सुलट आणि उलट दिशेने 1 फूट. म्हणजे सी काय होईल आपला, सुलट इथं आला आणि ए इकडून आला, तो उलट असा इथे गेला. परत आपल्याला काय म्हणलं होतं, बी आणि डी हे सुलट आणि उलट दिशेने 2 फूट. बी सुलट दिशेने गेला, बी इथे आणि डी इथे. हे आपलं फायनल झालं होतं. वरील हालचालीनुसार वायव्य दिशेस कोण आहे? वायव्य. वायव्य म्हणजे आपल्या भाषेत काय, नॉर्थ ईस्ट नॉर्थ वेस्ट, अशा भाषेत काय झालं, नॉर्थ वेस्ट. नॉर्थ वेस्ट. तर इथं नॉर्थ आणि वेस्ट NW. तर नॉर्थ वेस्टमध्ये आपल्याला आहे सी. नॉर्थ वेस्टला आहे सी. या ठिकाणी सी आहे, याची दिशा झाली नॉर्थ वेस्ट. त्या पद्धतीने आपण दिशा या टॉपिकवरील काही महत्त्वाच्या उदाहरणांचा, त्यांच्या प्रकारांचा अभ्यास या व्हिडिओमध्ये केला. पुढील व्हिडिओमध्ये आपण यापेक्षा डिफिकल्ट लेवल उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.